नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं पोपट बाबूराव मधने कोरेगाव. कोरेगावचंच प्रॉपर म्हणजे होम ग्राउंडच आहे तुमचं म्हणायचं. याचं नाव काय? त्याचे राजा. पायरा कुणाबरोबर होता? लकीभर 40 गावचा लकी. सौरभ शेठ जाधव गुरसाळेकरांचा लकी. हे पायऱ्याचं नियोजन तुम्ही कसं केलं यासाठी? काय नाही, ती घरची गाडी पळणारच होती आणि पळवायचीच होती. कोणत्या खांदी पळाला हा 10वीला पळाला आणि लकी उजवीला पळाला. गटातील सामने कसे झाले तुमचे? गटातील सामना कसा झाला? सेमीफायनल सुट्टा निकाल झाला, एकदम 2-3 चकड्याने सुट्टा निकाल झाला. गटात कोणत्या ह्याच्यावर होता? कोणत्या तासावरून पळाला गटात? 5 नंबर तासावर. आणि सेमीफायनलचा कसा झाला सामना? सेमीला 5 नंबर तासावर. 5 नंबर तासावरती. फायनलची तयारी कशी आहे? कारण की गट आणि सेमीफायनल काल झाले आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी उशीर झाल्यामुळे फायनल दुसऱ्या दिवशी घेतला. त्याचा फायदा तुम्हाला कसा होईल आज? फायदा जरा कसं आहे, जनावराला आराम भेटतो, फ्रेश होतं, पळायला जरा व्हायचं, गती वाढते. त्यामुळं दुसऱ्या दिवशी घेतलं तर अगदी जरा बैल फ्रेश होतात. याचा मागे कुठे गुलाल केलेला याने? ह्याचे लगातार 15-16 गुलाल आहे त्याचे लगातार. बरोबर. ड्रायव्हरचा सुट्टी मेकरचा फायदा कसा असतो? फायदा कसा होतो त्यांना बैलगाडी क्षेत्रात? काय फायदा असतो त्यांना? सुट्टी मेकरचं आता काय झाले, पट्टी पद्धत झाल्यामुळे जरा व्हायचं, बैलवाल्यांना पण जरा चांगले दिवस आले आणि व्यवस्थित सुट्ट्या आहेत, व्यवस्थित गाड्या सुट्ट्या आहेत. सुट्टी मेकरला पण लय आता ताप होत नाही. पट्टी असल्यामुळे काही टेन्शन नाही ना. पट्टीच्या पुढे गेले की गाडी बाद करते. आता काल काय तुम्ही ठरवून चालला काय आज गुलालच करायचा म्हणून? ती काय गाडी गुलालातच असते, ती काय नशिबाचा भाग असतो. नशिबाचाच भाग असतो. कालचं रुटीन कसं होतं तुमचं इथपर्यंत पोहोचण्यापर्यंत? आता आपण इथंच राहतो, काही कंटिन्यू गुलालातच आहे, त्यामुळे काही विषय नाही. त्याचा आहार काय असतो? खुराक काय असतो तुमचा? त्याचा मका बारडा, गहू बारडा, उडदाची डाळ, शेंगदाणा पेंड, कॅल्शियम, गुळ वगैरे, टॉनिक वगैरे असते. त्याची प्रॅक्टिस कशी घेता तुम्ही? प्रॅक्टिस काय त्याची चालूच असते कंटिन्यू. ते काय गतीचाच आहे, त्यामुळे प्रॅक्टिस त्याची पहिल्यापासून चालू. लहानपणापासून तुमच्यापाशीच आहे? नाही, 1 वर्ष झालं माझ्याकडे. 1 वर्षापूर्वी. त्याची खासियत काय? काय बघायला तुम्हाला आवडतं यातलं? खासियत म्हणजे त्याचा नॅचरली पळ आहे आणि तो ऑलराऊंडर आहे. जिथं जाईल तिथं गुलालच असते. तो घाटाला पण पळतो, 40 गावला गोड्या बैलात पण पळतो, इकडे घाटावर पण पळतो. तुम्हाला भविष्य कसं वाटतंय बैलगाडी क्षेत्राचं? भविष्याचं काय, पुढं भविष्याचं काय, जीव घडवल ते. कारण की आता तरुण पिढी आपण बघतोय ना, बैलगाडी क्षेत्रात भरपूर यायला लागले, त्याबद्दल काय सांगाल? तरुण पिढीचं काय मी जास्त सांगत नाही, पण काय त्यांनी त्यांच्या मार्ग शोधावा. ही काय थोडा करमणुकीचं तेवढ्या पुरतं आहे. तुम्हाला आजच्या फायनल साठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या पुढचे जे सामने होतील, भविष्यात जे सामने होतील त्यासाठी पण भरपूर अशा शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद, आभार आहे.